सो आम्ही आता थांबलेलो आहोत हॉटेल गुरुदत्त, जे बदलापूरच्या स्टेशनच्या बाहेर आहे. किंवा माझी मैत्रीण माया. हाय माया, वेलकम टू माय ब्लॉग. हे नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं परत एकदा नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. तर मी आज आलेलो आहे बदलापूरमध्ये आणि आज आपल्या टीम आउटिंग म्हणजेच आपल्या ऑफिसची पिकनिक आहे आणि त्याकरिता आपण बदलापूरला आलेलो, बदलापूर ईस्टला. आणि आपण स्टे करणार आहोत निर्वा फार्म हाऊसवरती. सो तुम्हाला मी आज ओव्हरऑल पूर्ण प्रॉपर्टी दाखवणार आहे. त्याचबरोबर आम्ही आज काय धमाल मस्ती करणार आहोत ते सगळं दाखवणार आहे. त्याचबरोबर आपण प्रयत्न करू की आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण आपण कॅप्चर करू. तर होप मजा येईल आणि एंडपर्यंत बघा. आणि आपल्या मित्रमंडळींना मी दाखवतो. हाय प्रतिभा. हाय हाय खेताडे बघ. तो हा बघा, हा असा काहीसा आपला एंट्रन्स आहे निर्वा द कॉटेज रिसॉर्ट. आणि सुंदर असा हा परिसर. आतमध्ये तर खूप छान वाटते. आणि हे बघा, हा पूर्ण असा रिसॉर्ट असणार आहे. मी पूर्ण कवर करतो. इथे पार्किंग एरिया आहे. आपले काही मित्रमंडळी, चला आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया पूर्णपणे हा रिसॉर्ट. सो हे बघा, हा असं छान असा हा परिसर. सो आपण हा पूर्ण एरिया जो दिसतोय तो तुम्हाला पार्किंग एरिया आहे. इकडे बाप्पाचं मंदिर, दर्शन घेऊ. हा पूर्ण असं वाटतं पूर्ण नेचरमध्ये बांधला गेलेला हा रिसॉर्ट आहे. कारण की हे बघा पूर्ण असा हिरवगार आहे, मस्त गार्डन आहे. आपले टीम मेंबर्स येत आहेत. आपण दुसरीकडे बघू. आज पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे. सो पाऊस कधी पण पडू शकतो. पूर्ण शक्यता, दाट शक्यता पाऊस पडण्याची. फोटोज वगैरे खूप सुंदर येतील इथे. एवढं छान झालं आहे. माझा अजून एक मित्र. हाय प्रथमेश. हॅलो. हाय संदीप. हाय, वेलकम टू माय ब्लॉग. सो इकडे माझ्या काही मैत्रिणी. हाय, वेलकम टू माय ब्लॉग. हॅलो. सो हे माझे मॅनेजर आहेत कनिपन. हे माझे अजून एक TL. हाय विशाल. सो हा आपला ऑर्गनायझर आहे. सो यांनी शोधलेला आहे फार्म हाऊस. आमचा ब्लॉग चांगला शूट करा. थँक्यू. येस येस. तो हा म्हणजे दुसरा बाजू आहे गार्डन. दुसऱ्या साईडला आहे. समोर वॉशरूम्स आहेत. आय थिंक सो इकडे पण रूम्स आहेत. आपण एखाद रूम बघू शकतो. हॅलो मित्रा, वेलकम टू माय ब्लॉग. हॅलो. इथे ना रूफटॉप पण आहे. सो आपण रूफटॉप पण बघू. ओव्हरऑल प्रॉपर्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. प्रॉपर्टी खूप मस्त आहे, सुंदर आहे. आत्तापर्यंत तर खूप छान वाटली आहे. आपण एखाद रूम चेक इन करून बघू जी आपल्याला अवेलेबल आहे. कारण की इथे बाकीच्यांना पण अवेलेबल केलेले आहेत. सो प्रत्येक इकडे आपण जाऊ नाही शकत प्रत्येक रूम आहे, पण आपण एखाद दुसरी रूम दाखवू शकतो तुम्हाला. चला दाखवतो. हे हाय एव्हरीवन. आणि होप तुम्ही आत्तापर्यंतची जी व्हिडिओ आहे ती बघितली असेलच. पण त्याचबरोबर तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की ह्याच्या नेक्स्ट जो व्लॉग असेल, जो अपकमिंग व्लॉग असणार, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स ऑफ निर्वा फार्म हाऊस आपण दाखवलेलं आहे. सो दुसरा जो व्लॉग असेल तो पण तुम्ही बघायला विसरू नका. कारण की त्याच्यामध्ये आपण तिकडचा जो मॅनेजर आहे त्यांच्याबरोबर आपण घेतलेला म्हणजे ओव्हरऑल रिव्ह्यू आहे. आणि पूर्ण रिसॉर्ट आपण चांगला प्रॉपर वेने एक्सप्लोअर केलं आहे विथ प्राइजेस. तर तो बघायला विसरू नका. आणि त्याच्यासाठी जास्त लोक एक्सायटेड असतील. हा तर व्लॉग तुम्ही एन्जॉय करत असाल तर कंटिन्यू विथ द व्लॉग. सो म्हणजे आपण सगळेजण ज्याच्यासाठी येतो खास करून पिकनिकला, तो म्हणजे हा पूल. तर पूल बघा किती मस्त सुंदर आहे. आणि इकडनं बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे. म्हणजे खरंच पैसा वसूल व्ह्यू आहे. एवढं मस्त समोर डोंगर आहे, बाजूला नदी आहे आणि हा पूल किती छान आहे बघा. आणि इथे रेन डान्स वगैरे पण आहे. क्लास म्हणजे यार 10 out of 10 आहे. एवढा भारी आहे. मित्रांनो, आता मी रूममध्ये चेक इन करतो आणि रूम्स दाखवतो. एखाद रूम दाखवून देतो तुम्हाला कशी आहे, म्हणजे त्याच्यानं अंदाज येईल तुम्हाला. ह्या साईडला आहे. सो बघा आता मी एंटर करते रूममध्ये.
इकडे चप्पल ठेवायला आहे. थिंक सो. वॉशरूम. हो हो, क्लासी मॅन. लाईट्स लावून. बाथटब वगैरे पण आहे. एकदम पॉश, एकदम लक्झरियस असं. हाय. आरसा वगैरे आहे. एकदम ऑसम. सो हे बघा माझे 2 मित्र. हॅलो गाईज. म्हणजे हा जो एरिया आहे, हा पूर्ण एरिया जो आहे तो आय थिंक सो जेवणासाठी आहे. आणि चेक करूया. खूप मस्त आहे. टेबल्स वेबल लावलेले आहेत. एकत्र फॅमिली ते बुफे डिनर टाईप असेल. आणि आपण जेवणाच्या टायमात चेक इन करू तेव्हा दाखवू आपण. आनंद भाई कैसा लग रहा है? अरे बहुत अच्छा लग रहा है यार. मज़ा आ रहा है. वीकेंड पे आए हैं तो बहुत अच्छा लग रहा है. इट्स वेरी नाइस प्लेस. ओके, रिकमेंड करोगे? हाँ, रियली रिकमेंडेड है. अभी तो जस्ट चेक इन किया है. कल और बताते पूरा फीडबॅक देते हैं. चलेगा. सो आपल्याला ना ही अशी एक मोठी रूम दिलेली आहे. सो नाही ते वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स आहेत अवेलेबल आहेत. आता कुठली पाहिजे तशाप्रमाणे आपले किती लोक आहेत त्याप्रमाणे ही रूम्स अवेलेबल करतात. सो तर मित्रांनो, तुम्हाला मी आता टचस्क्रीनवाला आरसा दाखवतो. हा बघा, हा जो इकडे लाईट्स दिसतात, हे बटन बंद, बटन दाबलं की चालू. आहे की ना मस्त. सो इकडे हा प्लेइंग एरिया आहे. तो मंडळी आपली ना आता पाण्यात उतरलेली आहे. फुल एन्जॉय. सध्या 3 जण आहेत इथे, बाकी सगळे जण आहेत. आमचे मॅनेजर बघा कसे तिथे बसलेले आहेत. हो, इथे बघा आपले मित्र. येणार. हाय हाय. हॅलो 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 हॅलो. हाय. हॅलो. आमच्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल 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 बोल. आमच्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चालेल सर, थँक्यू. मजा येते. खूप धमाल चालू आहे आणि खूप छान सिनिक ब्युटी पण आहे. पावसाळा असल्यामुळे ना इकडचे जो निसर्गाचा आनंद आहे ना तो खूप भारी येता येतोय. आणि होप तुम्ही पण एन्जॉय कराल. आणि जर तुम्हाला आधी काही प्लॅन करायला झाला तर तुम्ही पण नक्की या. हॉस्पिटॅलिटी तर आतापर्यंत खूप छान वाटलेली आहे. याच्या पुढच्या पण बघूया आता. हॅलो. आणि बघा, हाय हाय. आपण ना धनश्रीला विचारूया एक मिनिट. धनश्री, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मजा येते? हो, मस्त. येस येस. खूप दिवसांनी आम्ही इकडे आलोय. प्रांजली अशी अडकलेली आहे याच्यामध्ये. सो इथं परत आलेलो आहे. हाय अक्षय. काय बोलतो भाई? मयूर जाऊन बघ आतमध्ये. ह्याच्या आतमध्ये जायचं आणि मग धावत जायचं असं काहीतरी आहे. हा, हे बघ. एक नंबर. पाटील वर्सेस मयुरेश. मजा येईल. बलून फाईट. एक नंबर. हॅलो भाई. हा, मुकेश इथे आहे. हॅलो मुकेश. ऐकत नाही. माझा मित्र आलेला आहे.
हे आमचे मॅनेजर साहेब. हॅलो हॅलो एव्हरीवन. So nice food boss. He's a blogger as well. Because I need to settle the payment separately for this. Yeah, sure. सो इकडे सगळं जेवण आहे. मंचुरियन आहे, मटर पनीर आहे, राईस आहे, डाळ आहे, चिकन करी आहे आणि खीर आहे. सो मंडळी मस्त जेवण झालेलं आहे, एकदम पद्धतशीर, खूप भारी होतं. आणि मी 10/10 देईन त्या रेटिंग. आणि एवढं सुंदर जेवण आणि छान बनवलेलं, म्हणजे थोडकेच मेनू होते पण एकदम सुंदर होतं, अप्रतिम. म्हणजे मी तर रिकमेंड करीन. आणि खरोखरचे पैसे वसूल आहेत, तुम्ही नक्की या इकडे. अजून आत्ताशी तर अर्धा दिवस झाला आहे, अजून बाकी दिवस बाकी आहे. सो बघू आपण कसं आता अजून एन्जॉयमेंट करता येईल. चला. हो मंडळी, आता आपण रिसॉर्टने निघालेलो आहे आणि आता आपण चाललेलो आहे ते कोंडेश्वर मंदिराकडे.
सो हा इकडचा सिनिक ब्युटी आवडला म्हणून आपण इथे थांबलेलो आहोत. तर आपले मी पण आलो, माझ्याबरोबर माझे काही मित्र आहेत ते पण आलेले आहेत. तर चला आपण जाऊया आता कोंडेश्वरला मंदिराकडे. सो इथे आता फोटोग्राफी चालू आहे. इथे पण ते व्ह्यू घेत आहेत. आपला इकडे मित्र आणि सिनिक ब्युटी. तो म्हणजे आपण इथे आधी पण आलेलो आणि आज परत एकदा येतोय. तर ह्या मंदिरामध्ये कोंडेश्वरच्या पण खास कोंडेश्वरती एक ब्लॉग पण बनवलेला आधी, आणि आता आपण परत एकदा आलेलो आहे. तर आपण मित्रांबरोबर आलो आहे. तर चला आता कोंडेश्वरचं दर्शन घेऊया. सो हे मंदिर आजूबाजूचा परिसर. सो आपण आता मंदिरात आलेलो आहोत. सो असं काहीचं हे मंदिर आहे. आतमध्ये ही अशी गुफा आहे आणि हे बघा ह्या पायऱ्या आहेत. इकडनं आपल्याला आतमध्ये यावं लागतं असं, आणि आपल्याला हे शिवलिंग भेटते. हे सगळे आम्ही आता इथे कॅरम खेळायला आलेलो आहे. I can keep anywhere, right? Yeah. Anywhere in the table also.
तर SNDT कॉलेजमध्ये एकदा एक पिऊन काम करत होता आणि जसं कॉलेज बंद होतो, कॉलेज क्लोज झाल्याच्या नंतर ते मध्ये मध्ये गेट्स असतात, ठीक आहे, मध्ये म्हणजे एक कॉरिडॉर मोठा असतो. जसं तुम्ही, मला माहित नाही आपल्यापैकी किती जण सोमया कॉलेजमध्ये आहेत, सोमया कॉलेजमध्ये मोठा कॉरिडॉर आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये गेट्स आहेत. म्हणजे ह्या एंट्रन्स म्हणजे ह्या जागेपासून आपण तिथपर्यंत जाऊ नाही शकत. असं वेगवेगळे असे प्रॉब्लेम, जाळीवाले गेट आहेत असे. हा, तर संध्याकाळी जेव्हा कॉलेज बंद होतो तेव्हा पिऊनचं काम काय असतो की प्रत्येक गेटला एक लॉक लावायचा, ठीक आहे. आणि SNDT कॉलेज हा एक चांगला कॉलेज असल्यामुळे ह्याच्यामुळे बरेचसे स्टुडंट्स आहेत, मोठा कॉलेज आहे. तर त्याच्यामध्ये बरेचसे डिव्हिजन्स आहेत, म्हणजे फक्त कॉमर्स असं नाही, बरेचसे डिव्हिजन्स आहेत त्याच्यात, ठीक आहे. तर एकदा जेव्हा तो पिऊन संध्याकाळी सर्व कॉलेज संपल्याच्या नंतर जेव्हा लॉक्स लावायचे तयारीत होता तेव्हा त्याला एका लांबच्या असं एक स्टेप्स होते, तिथून कोणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू आला, ठीक आहे. तर त्याला असं वाटलं की बाबा काहीतरी रडतायत, त्याने दुर्लक्ष केलं. मग नंतर त्याने तो एक क्लासरूम बंद केलेला. त्या बंद क्लासरूम मध्ये त्याला टीचर शिकवते, स्टुडंट्स म्हणजे मस्ती करतात ह्याचा पण आवाज ऐकू आला. तर त्याला थोडा विचित्र वाटला, तर ते पण दुर्लक्ष केलं. तर असं सतत काही दिवस चालत राहिला आणि नंतर तो परत त्याने ज्या जिन्याच्या इथे त्याला रडण्याचा आवाज येत होता तिथे तो जाऊन त्याने पाहिलं. तर तिथे लिटरली एक बाई, जिच्या गळ्याला पूर्ण म्हणजे असं हे होतं, निशान होता. आपण जेव्हा गळफास घेतो तेव्हा कसं ते एक मार्क होतो, लाल लाल असा एक मार्क झालेला होता. आणि तिचा चेहरा एकदम विद्रूप रूपात होती, ठीक आहे, ती दिसली. तो तिथेच कोलॅप्स झाला, ठीक आहे, तिथेच पडला तो खोळंबून. आणि नंतर त्याला काही जणांनी म्हणजे उचललं आणि नंतर पाहिलं की बाबा ह्याने काहीतरी पाहिलं असं जे पाहायला नको हवं होतं, म्हणून तो कोसळून पडला. मग नंतर त्याला विचारलं गेलं तर तो बोलला मला अशी एक स्त्री दिसली तिथे, ठीक आहे. मग नंतर तो असं त्याने नोकरी सोडली, ती दुसरा पिऊन आला, त्याच्याबरोबरही असं झालं. मग नंतर त्याला नेहमी म्हणजे असे आवाज ऐकू यायची. ते क्लासरूम बंद झाल्याच्या नंतरही तो तिथे कोणतरी शिकवतोय, पोरं खिदळतायत, असा मस्ती करतायत. तर त्याने एकदा त्या बंद क्लासरूम मध्ये जेव्हा आवाज येत होता तेव्हा कडी ओपन केली आणि आतमध्ये गेला. तो आतमध्ये गेल्यावरती त्याने जे दृश्य पाहिलं ते एकदम विचित्र होतं. ते सर्वही म्हणजे वेगळ्या रूपात होते, स्टुडंट्स पण आणि टीचरही. आणि नंतर त्या लोकांनी म्हणजे त्याची चौकशी केली आणि ते कळलं की त्या टीचरने तिथे आत्महत्या केली होती, सुसाईड केलेला, फॅनला हँग करून, ठीक आहे. त्याच्या 1 महिन्याच्या अंतराळात, 1 महिन्याच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये तिचे जे फेवरेट स्टुडंट्स होते तेही काही ना कारणामुळे मेले. मग त्याला जे दिसलं ना त्याच्यामध्ये ती टीचर ती शिकवते पण ते वेगळ्या रूपात होतं ते, आणि तिचे स्टुडंट्सही तिथे बसलेत बाकावरती, मग बेंचेसवरती, आणि तेही त्या वेगळ्या रूपात होते. आणि त्या दिवसापासून ते पूर्णच्या पूर्ण तो क्लासरूम बंद केला आणि तिथे भिंत बांधली त्या क्लासरूमच्या इथे, म्हणजे दरवाजाच्या इथे, आणि ते पूर्णच्या पूर्ण क्लोज केलं. पण आजही तिथे मुलांच्या खिदळण्याचा किंवा शिक्षकांच्या शिकवण्याचा आवाज येतो, आजही येतो तो. आणि ही फॅक्ट आहे. आता तुम्ही SNDT कॉलेजमध्ये जाल तिथे आवाज ऐकू येतात अशी. माटुंग्याचा SNDT एक्स्ट्रा क्लास चालू नाही. जो छोटं जे मंदिर बनलं असतं ना तिथं जाऊन ते बोलतात काय ना काहीतरी त्या देवस्थानला चढावा द्या. जर तुम्ही त्या देवस्थानला नाराज केलं तुमचा पुढचा प्रवास नीट होणार नाही, हे बाय डिफॉल्ट असतं. म्हणून हे जे आपण बघतो ना ट्रकवाले, लोरीवाले हे जे असतात ते थांबतात, पायाव्या पडतात, नाही तर हॉर्न देत पुढे तरी जातात. रिझन हेच असतं, जर त्या ग्रामदेवस्थानला तुम्ही हे नाही केलं ना तर आता इन बिटवीन चकव्यामध्ये कसं होतं माहितीये का, ते ना त्यांच्यात धुंदीत असतात. ओके, कोणाला भास व्हायला लागतात, ओके, कोणाला असं वाटतंय की तुझं शोल्डर हेवी होत आहेत, कोणाला असं वाटतंय धाप लागते. आता सगळ्या फ्रेंड्सला काय ना काहीतरी त्रास होत आहेत, पण ते लूप मधून बाहेरच नाही पडत आहे.
आता टर्न मारायचं होतं, टर्न जाऊन ते म्हणतात नको आता स्ट्रेट जाऊया. स्ट्रेट गेले परत ते त्याच टर्नवर आले. आता पूर्ण प्रवासमध्ये ना 5 फ्रेंड असतात. पूर्ण प्रवासमध्ये ना एका फ्रेंडला ना खोकला स्टार्ट होतो, एका फ्रेंडला भास व्हायला स्टार्ट होतात, एका फ्रेंडला घाम फुटतोय. तर त्यांना तेच कोणतरी त्यापैकी एकातला असतो, तो बोलतो की तुम्ही हे चुकीचं केलंय. त्या ग्रामदेवताला तुम्ही पायावाया पडा, माफी झाली कबूल करा आणि पुढे पडा. आणि हे जेव्हा जाऊन ते जे घाटातून पार करतात, जेव्हा घाट उतरले असतात, ऑलरेडी या गोष्टीला 4.5 तास झालो असतात. जो 12:05चा कॉन्स्टंट असतो ना, तो पुढे जाऊन करतो अरे 4 वाजून गेले, आम्ही आता घाट उतरलो. 4 तास ते फिरतच असतात एकच गोष्टीसाठी, होतात चकवा. सो हा आहे आपला आजचा नाश्ता सकाळचा. ब्रेड बटर आहे, जाम आहे आणि मिसळ आहे.